आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, आज बैलपोळा शेतकऱ्यांच्या घरात त्याचं पशुधन पूजलं जातंय। त्याच वेळी राज्यातल्या शेतकऱ्यांच्या दावणीला एक अस्वस्थ करणारा प्रश्न आज महाराष्ट्राच्या समोर मांडतोय। प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या दावणीला उभ्या असलेल्या संकरित भाकड गाई आणि संकरित गोऱ्यांचा। कारण मुका जीव दावणीला उपाशी मारायची शेतकऱ्यांची संस्कृती नाही आणि तो त्यांचा धर्मही नाही। पण शेतकऱ्याला पोट आहे। राज्यातल्या प्रमुख शहरात तुम्ही फिरत असताना चौकात तुम्हाला एक वेळ ट्रॅफिक पोलीस दिसणार नाही, पण बेवारस जनावरं तुम्हाला हमखास दिसतील। देशी गाय शेतकरी शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळतो, त्याचा सांभाळ कसा करावा हे त्याला कोणी सांगायची गरज नाही। पण दुधासाठी घेतलेल्या संकरित गायी दूध कमी झाल्यावर जगवणं आज त्याला अतिशय अवघड बनलंय। लाखाची गाय फुकटात गोशाळेला द्यावी लागते। दुसरीकडे संकरित गायीच्या गोऱ्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनतोय। शहरातल्या लोकांना कदाचित माहीत नसेल म्हणून सांगतो, संकरित गायीपासून जन्माला आलेल्या गोऱ्याचा शेतीसाठी काहीच उपयोग नसतो। ती शेती काम करू शकत नाही, त्याला झुंपलं तर ते धापा टाकतं। त्यामुळे लहानपणापासून त्याचा सांभाळ करणं शेतकऱ्यासाठी अतिशय जिकिरीचं असतं। अल्पभूधारक शेतकरी आहेत, चारा कमी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर संकट मोठी आहेत। मुका जीव दुधापासून तोडताही येत नाही, अन्नापासून उपाशी ठेवता येत नाहीये, चारा पाणी करायचा खर्च परवडत नाही। मोठं केलं तर ते शेतीच्या कामाला येत नाही, त्यामुळे त्याचं काय करायचं हा सवाल आहे आणि त्याला वळू म्हणून सोडण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय उरत नाही। गावोगावी असे हजारो वळू आज फिरतायत, शेतीची नासधूस करतायत। एकट्या संगमनेर तालुक्यात महिन्याला 5000 गोरे जन्माला येतात। विचार करा, अवघ्या महाराष्ट्रात ही संख्या किती मोठी असेल एका महिन्याची। आधी शेतकऱ्यांच्या दुधाला भाव नाही, चाऱ्या पेंडीचा खर्च गगनाला भिडला, त्यात भाकड संकरित गायी आणि संकरित गोरे सांभाळणं जिकिरीचं बनलंय। त्यामुळे राज्यातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी दूध व्यवसाय जिथं प्रमुख व्यवसाय आहे, त्याच्या पोटा पाण्याची तीच सोय आहे, तीच त्याची भाकर आहे। आज तीच भाकर त्याची संकटात आली आहे, म्हणून शेतकऱ्यांमध्ये संताप आहे। सरकार गोरक्षकांना अनुदान देतं, पण गोपालक शेतकऱ्यांना देत नाही। गोरक्षकांचा जाच आता सहन होत नाही असं शेतकरी म्हणतायत। ज्या शेतकऱ्यांच्या घरात पशुधनाची पूजा होते, जो लेकरांसारखा पशुधनावर जीव लावतो, त्याला गोरक्षकांचा होणारा त्रास असह्य होतोय का? आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांचा हा ज्वलंत मुद्दा आज उचलून धरला। त्यांनाही धमक्या येत आहेत असं त्यांनी सांगितलं। मग विचार करा, इथल्या शेतकऱ्यांची, सामान्य शेतकऱ्यांची अवस्था काय असेल। पशुधन खाटकाला देणं हा उपाय नाही, पण राज्यातल्या शेतकऱ्यांचा बळी जातोय त्याचा विचार होणार की नाही? गोरक्षकांना अनुदान आहे, मग आपल्या दावणीला गोसेवा करणाऱ्यांना आर्थिक मदत का नाही? हा आज सरकारला सवाल आहे। प्रश्न आज ऐरणीवर आला महाराष्ट्रामध्ये। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अतिशय ज्वलंत असा हा मुद्दा आणि त्यातून निर्माण झालेले काही मूलभूत सवाल, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। बडे मुद्देच्या माध्यमातून भाकड संकरित गोधनामुळे शेतकरी संकटात आलाय का? तुम्ही तुमचं मत नोंदवा। पुन्हा एकदा यूट्यूबवर जा आणि तुमचं मत नोंदवा, कळेल सरकारला। आपण दाखवूया की काय शेतकऱ्यांची भावना आहे राज्यातल्या। गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करावी का? या निमित्तानं संकरित जी गायी आहेत त्या गायींना वेगळं करता येऊ शकेल का, त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला आज चर्चा करायची आहे। मुद्दा हा सुद्धा आहे, भाकड जनावरांचा उच्छाद नेमका कसा थांबवला जाणार आहे? गावोगाव, शहरोशहरी आज जी भाकड जनावरं मोकळी फिरतायत, त्याचा बंदोबस्त नेमका कसा केला जाणार आहे? सवाल हा सुद्धा आहे की भाकड जनावरं खरेदी योजना सरकारनं राबवावी का? शेतकऱ्याचं लाख मोलाचं पशुधन हे फुकट का घेतलं जात आहे? जर गोमाता आहे तर त्याचे पैसे सरकारनं मोजले पाहिजेत आणि सरकारनं जर त्यांना सांभाळा सांगतायत तर मग सरकार घेताना फुकटात का घेत आहे? मुद्दा हा सुद्धा आहे, गोरक्षकांना अनुदान, मग गोपालक शेतकऱ्यांना अनुदान का नाहीये? हे जे संकरित गोरे तयार होत आहेत त्यांना सांभाळणं जिकिरीचं बनलंय, मग सांभाळायला शेतकरी तयार आहेत, पण शेतकऱ्यांना अनुदान देणार आहेत का जे गोरक्षकांना आता दिलं जात आहे? हा सवाल राज्यातल्या शेतकऱ्यांचा आहे आणि आज राज्यातला सगळा शेतकरी या कार्यक्रमाकडे डोळे लावून बसलेला आहे। आज शेकडो कमेंट लोकांच्या येत आहेत, लोक बोलतायत या विषयाबद्दल आणि कौतुकही करतायत की हा विषय तुम्ही महत्त्वाचा घेतला याच्याबद्दल म्हणून।
आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत आता शेतकरी नेते विजय जावंदी आहेत. विजय सर, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे आहेत. आपल्यासोबत दूध उत्पादक शेतकरी शिवारमी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी दत्ता ढगे सुद्धा आहेत. दत्ताभाऊ, स्वागत आहे. आणि त्यांच्यासोबत काही गोपालक सुद्धा आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे जाऊया. आपल्यासोबत शेतकरी नेते आमदार सदाभाऊ खोत हे सुद्धा पुढच्या काही क्षणात जोडले जातील. आणि कृषी गो सेवा संघाचे सचिव सुधीर बहिरवाडे हे सुद्धा या चर्चेत सहभागी झालेले आहेत. सुधीर भाऊ, तुमचं सुद्धा स्वागत आहे. पण आज या चर्चेची सुरुवात मी करणार आहे ती राज्यातल्या एका शेतकऱ्यापासून. दत्ताभाऊ ढगे आपल्यासोबत आहेत. दत्ताभाऊ, काय आज राज्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या विशेषतः मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना कुठल्या प्रश्नाला सामोरं जावं लागतंय? काय तुमचं गाऱ्हाण आहे? संकरित गोरे आणि संकरित गायी ज्या आहेत त्याच्याबद्दलचा काय प्रश्न तुमचा आहे? सर, आत्ताच्या परिस्थितीबद्दल सांगायचं तर तुम्ही कुठल्याही पश्चिम महाराष्ट्रातल्या गावातनं निघालात तर तुम्हाला रस्त्याच्या कडेनं जाताना घाणेरडा वास येणार नाही, कुजलेला सडलेला वास येणार नाही असं होऊच शकत नाही. गावातल्या कुठल्याही रस्त्यानं निघा, मेलेले गोरे रस्त्याच्या कडेला टाकलेले तुम्हाला दिसतील. ते सडलेत, कुजलेत आणि तेच पाऊस पडला की पाण्यात मिसळतंय आणि तेच पाणी सगळ्यांना प्यायला येणार आहे. म्हणजे पर्यावरणाचा तर फार गंभीर प्रश्न त्यातनं निर्माण होतोय. सोबत आरोग्याचाही फार गंभीर प्रश्न निर्माण होतोय. सोबतच जे भाकड गाई आहे किंवा एखादी गाई बसली, ती काही कामाची राहिली नाही तर तिला सांभाळण्याचा प्रश्न फार गंभीर झाला आहे. तर या सगळ्या परिस्थितीत आज मी ज्या गोठ्यातनं बसलोय बोलतोय ते संगमनेर तालुक्यातलं रायतवाडी नावाचं गाव आहे. माझ्या सोबतच बांगरदादा बसलेले. आम्ही ज्या जागेवर बसलोय हा गोठा आज तुम्हाला मागे मोकळा दिसतोय. 1-2 गायी दिसत आहेत, 3 गायी दिसत आहेत. हा भरलेला गोठा होता. 9 गाया इथं सगळ्या होत्या. गेल्या महिनाभरात एका पाठोपाठ एक त्यांच्या 3 गाया बसल्यात. एक गाई त्यांनी इथेच मेल्यानंतर गाडलेली आहे खड्डा घेऊन. दुसरी गाई बळे भांडून कशी तरी प्रयत्नपूर्वक त्या गोशाळेत सोडून आलोय आणि तिसरी गाई आजही या शेजारीच बसलेली इथे आहे. तर 3 गाई जाणं आणि त्याही दुभत्या गाई जाणं, एका टायमाला 60 लिटर जे दूध जात होतं ते आज 1 लिटरही दूध जात नाहीये. ही परिस्थिती आहे. म्हणजे लंपीत जनावर मेल्यानंतर अनुदान देत होतं सरकार, परंतु अशा पद्धतीनं गाई बसल्यानंतर करायचं काय? तर म्हणजे या ताई ज्या दिसत आहेत माझ्या मागे, तर एक गाई बसलेली असताना तिला उचलण्यासाठी पाळणा आणलेला होता आणि तो पाळणा सटकला आणि त्या गाईच्या आणि पाळण्याच्या खाली दाबल्या गेल्या होत्या. दत्ताभाऊ, ताईंना बोलवता का पुढे? ताईंना बोलवा पुढे. मला वाटतं महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या कार्यक्रमांमध्ये पहिल्यांदा असं झालं असेल की थेट गोठ्यातून शेतकरी बोलतोय. थेट गोठ्यातून, कुठलंही लाइटिंग नाही, काही नाही, थेट शेतकरी त्याच्या गोठ्यातून त्याची व्यथा मांडतोय. ताई, तुम्हाला आवाज येतोय माझा? हा ताई, सांगा काय तुमची व्यथा आहे? भयानक परिस्थिती आहे सर. काय परिस्थिती आहे तीच विचारतोय ताईच. 20 दिवसापासून 3 गाया बसलेल्या आहेत. एक गोशाळेत नेऊन घातली, एक घरीच गाडली, एक अक्षरशः अशी बसलेली, उठता येत नाही. उचलली तर अंगावर पडली माझ्या. एक हाताचं बोट मोडलंय, पायाच्या मांडीला सुद्धा आलेली, मुक्कामात लागलेला आहे. हा, संकरित गोऱ्यांचा काय प्रश्न आहे? संकरित गोऱ्यांचा असा प्रश्न आहे की सगळ्या रस्त्याने पडलेले आहेत, कुजलेले आहेत, घाणेरडा वास येतोय. खूप अवघड परिस्थिती आहे. त्यांना कोणी नेत पण नाहीये, गायांना कोण नेत नाहीये, गोऱ्यांना पण कोण नेत नाहीये. आणि ते सांभाळायचे कसे? 10 लिटर गाय दूध देती, 2 लिटर गोऱ्यांना पाजायचं की डेअरीला घालायचं, असाही प्रश्न निर्माण झालेला आहे. दुधाला बाजार नाहीये, चारा किती घालायचा, खाद्य किती घालायचं हाही प्रश्न आहे. पण त्यांना किती पाजायचं, पण कुठं सोडायचं हाही प्रश्न आहे. ठीक आहे. किमान राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांचा जो मूलभूत प्रश्न आहे तो प्रश्न आज आपण चर्चेत आणलेला आहे, जो इथल्या राजकीय व्यवस्थेच्या अजिबात लेखी नाहीये आणि त्याच्याबद्दल कोणाला बोलायला वेळ सुद्धा नाहीये, त्याच्याबद्दल चर्चा करायला कोणाला वेळ नाहीये. विजय जावंदिया सर आपल्या सोबत आहेत. जावंदिया सर, शेतकऱ्यावर एक नवं संकट आहे हे. या संकटातून मार्ग कसा काढायचा हा त्याच्या पुढचा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं, काय होणं गरजेचं आहे? म्हणून आज बैलपोळ्याच्या दिवशी या शेतकऱ्याला दिलासा कसा देता येऊ शकेल, काय सांगाल?
नमस्कार. नमस्कार. बैल पोळा आहे, पण आमच्या भागात तर गावात बैल काही नाही. ट्रॅक्टर पोळ्याला करोड रुपयात आलेली आहे, याची नोंद सरकारने घ्यावी. सर तुमचा आवाज आवाज नीट येत नाहीये. मी पुन्हा तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. येतो तुमच्याकडे आता. थोडंसं काहीतरी तांत्रिक अडचण आहे. आपल्यासोबत हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगोडे सुद्धा आहेत. मला त्यांच्याकडे जायचंय. तुषारजी, शेतकऱ्यांना काय आपली व्यथा आहे ती सांगितली. तुम्ही एक शेतकरी आहात, शेतकऱ्याचे मुलगा आहात. आज एका बाजूला धार्मिक मुद्दा उपस्थित करून भावनेला हात घातला जातोय, दुसऱ्या बाजूला शेतकरी म्हणतोय माझं अर्थकारण धोक्यात आलेलं आहे. तुम्ही या मुद्द्याकडे कसं पाहता? हा मुद्दा किती महत्वाचा आहे? सर्वप्रथम मी IBN लोकमतचं अभिनंदन करतो की त्यांनी या सर्वात महत्वाच्या विषयाला हात घातला. कारण या देशाच्याच नव्हे तर जगाच्या केंद्रस्थानी असलेला एकमेव व्यवसाय व व्यक्ती म्हणजे आमचा शेतकरी. आज बैलपोळ्याच्या निमित्ताने एक हिंदुत्ववादी म्हणून या सर्व शेतकऱ्यांना अभिनंदन करतो, त्यांना नमन करतो. दुसरं, एक हिंदुत्ववादी म्हणून मी जर्सी गाय ही डुक्कर आणि गाढव यांच्या संयोगातनं निर्माण झाली हा दावा मी नाकारतो. कारण एक नवीन प्राणी निर्माण करण्यासाठी त्यांचं जेनेटिक सिमिलॅरिटी असावी लागते. 3, आजचा हा मुद्द्यातलं कुठलं हे लक्षात म्हणजे जाऊ नये, शहरातल्या लोकांना हा प्रश्न कळावा म्हणून मी काही मुद्दे लिहिलेले आहेत की हा एकतर भावनिक आणि व्यावहारिक अशा 2 पातळ्यांवर बघत असल्यामुळं त्याच्यामध्ये संघर्ष निर्माण झालेला आहे. यातलं पहिलं आहे म्हशीचं आणि गायीचं प्रामुख्याने पालनच केलं जातं ते त्याच्या दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी. 2, देशी बैल हे शर्यतीसाठी आणि शेती कामासाठी पाळले जातात. 3, म्हशीचे रेडे हे ब्रीडिंगसाठी पाळले जातात. 4, यात भारतीय वंशाच्या गायी या दिवसाला फक्त 7 ते 8 लिटर म्हणजे कमी दूध देत असल्यामुळं जर्सी गाई पाळण्याकडे अधिक ओढा आहे. हा जर्सी गाईचा जो वळू आहे तो कुठल्या कामाला येत नाही शेतकऱ्यांच्या, आणि हा जवळपास दिवसभरात 40 किलो चारा खातो, ज्याचा खर्च हा 200 रुपये आहे. त्यामुळं हा पाळणं हा शेतकऱ्यांच्या लेखी अत्यंत एक असं घातक किंवा त्याच्या जीवावर उठलेला हा प्रश्न आहे. आणि याच्यात सरकारी नियम असा आहे की 25 वर्षापुढील जो रेडा आहे तर त्याला आपण कत्तलीसाठी विकू शकतो आवश्यकता परवानग्या घेऊन. 30 वयापुढील जो बैल आहे तो आपण विकू शकतो सरकारी परवानग्या घेऊन. परंतु 30 वर्षापुढे हा बैल जगत नाही. आता याच्यामध्ये सरकार कुणाला अनुदान देतं तर 50, 75, 100च्या पुढं तर त्याच्या 10 लाख 15 लाख असं अनुदान दिलं जातं. आता हा शेतकऱ्यांनी फुकट जवळपास दिलेला वळू हा जेव्हा एक कसाई सांभाळतो तेव्हा त्याच्यामध्ये तो जवळपास काही 5-50 किलोचा करतो आणि तो 300 रुपये प्रति किलो प्रमाणे विकतो, ज्याच्यातून ज्याला ते जे उत्पन्न मिळतं ते एक अवैधच असतं. ते अनेक राष्ट्रघातक कामासाठी वापरलं जातं. मी या निमित्ताने सर्व गोरक्षकांना विनंती करेल की त्यांनी शेतकऱ्यांचं जे काही आर्थिक नुकसान होतं त्याच्याकडे थोडं लक्ष द्यावं. हा भावनिक मुद्दा न बनवता हा व्यावहारिक देखील बघावा. आणि सदाभाऊ खोत यांच्यासारख्या नेत्यांनी गोरक्षकांबद्दल बोलताना थोडी आपली जीभ आवरली पाहिजे. कारण तुमचे मुख्यमंत्री हेच गृहमंत्री आहे. तुम्ही एका गोरक्षकाबद्दल बोलताना नांगराचा फाळ घालील तर तुषार दामगोडे इथे समर्थ आहे तुम्हाला कायद्याची शिक्षा करण्यासाठी. त्यामुळे कृपया अशी भाषा वापरू नका. गोरक्षक देखील या समाजाचे घटक आहेत. शेतकरी हा आपला पोशिंदा आहे, आपला बाप आहे. हे सगळे जमवले पाहिजे. सरकारने याच्यावर अभ्यास करावा आणि शेतकऱ्यांना देखील योग्य ते अनुदान चालू करावं अशी मागणी सदाभाऊंनी जरूर विधानसभेत करावी ही मी त्यांना विनंती करतो. नक्की. सदाभाऊ आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सदाभाऊ, स्वागत आहे तुमचं. तुम्ही राज्यातल्या एका ज्वलंत मुद्द्याला हात घातलाय सदाभाऊ. तुमच्या वक्तव्यावरून वाद जरी निर्माण झाला असला तरी तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे तो मागे पडू नये म्हणून मी तुम्हाला विचारतो, सत्ताधारी असताना सुद्धा तुम्ही राज्यातल्या या संकरित गोऱ्यांचा विषय असेल आणि भाकड जनावरांचा विषय असेल तो पोटतिडकीनं हातात घेतलेला आहे. का तुम्हाला असं वाटतंय की शेतकऱ्यांचं मरण होतं याच्यामुळे? काय अर्थकारण आहे याचं? बडे साहेबचे मी पहिल्यांदा या ठिकाणी नांगराचा फाळ हा ग्रामीण भागातली आमची भाषा आहे, पण ती मी वैयक्तिक कोणाला उद्देशून म्हटलेली नव्हती. परंतु गोरक्षकांच्या आडोशानं काही मंडळी ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्यावरती अन्याय करत आहे हे अयोग्य आहे असं मला वाटतं. याचं कारण मी तुम्हाला सांगतो की शेतकरी देशी गायला गोमाताच मानतो आणि या ठिकाणी या माझ्या मताशी सहमत असतील की देशी गाय शेतकरी कधीही बाजारावरती विक्री करत नाही.
कारण देशी गाय हा घरामध्ये पाळतो किंवा नात्या गोत्यातल्या लोकांना देतो, पै पाहुण्यांना तो देत असतो, मित्रांना देत असतो. हम्म. आणि मुळामध्ये देशी गायची संख्याही आता कमी झाली, कारण पूर्वी देशी गायचा सांभाळ हा तिच्या पोटी एखादा खोंड जर जन्माला आला तर तो अवताला उपयोगी येईल अशी भावना शेतकऱ्याची किंवा बैलाच्या माध्यमातूनच आम्ही शेती करत होतो. हा. परंतु अलीकडच्या काळामध्ये शेतीमध्ये यांत्रिकीकरण आलं, बैल वापरायचं कमी झालं शेतकऱ्याकडून हम्म. आणि त्यामुळं बैलांची संख्या घटली. आता दुसऱ्या बाजूला दुग्ध व्यवसायामध्ये आम्ही कर्ज काढून शेतकऱ्यांनी जर्सी गाय असेल, होस्टन असेल, म्हैसाणा म्हैस असेल, अशा अनेक प्रकारची दुधाळ जनावर आम्ही आणली. हा. आता एका गायीच्या 2 गायी होतात, 2 गायीच्या कधी 4 गायी होतात आणि त्या बिचाऱ्याला काही अडचण निर्माण झाली की तो एखाद 2 गाय बाजाराला विकत असतो. प्रश्न निर्माण काय झाला, काही गोरक्षक डुप्लिकेट गोरक्षक हा. मी म्हणेन त्यांना की ते शेतकऱ्यांची वाहनं अडवायला लागली आणि त्याचा परिणाम असा व्हायला लागला की आज कोणताही व्यापारी शेतकऱ्याचं जनावर खरेदी करायला तयार नाही. 1 लाखाची 1.25 लाखाची गाय तिची आता 40-50 हजार रुपयानं जायला लागली. जर्सी गायला खोंड झाला तर तो अवताला चालत नाही, मग तो विकायचा म्हणलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे तयार झाले. आमच्या गायला मस्टाईड झाला, आमची गाय गाभण जात नाही, दूध देत नाही. तर अशा काळामध्ये त्या ठिकाणी बाजारामध्ये तिला 15,000 20,000 याचं आज त्या गायी कोण फुकट घ्यायला तयार नाही आणि गावागावातले लोक आम्हाला शेतकरी नेता म्हणून अडवून विचारायला लागले, या खोंडाचं काय करायचं, या भाकड गायचं काय करायचं. ही जर फुकट आम्ही अशी सोडून दिली तर आमचं बँकेचं कर्ज कोण फेडणार भाऊ. 15-20 हजार रुपये तर आम्हाला मिळत होतं, ते सुद्धा आम्हाला आज मिळायचं या ठिकाणी बंद झालेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगतो की या राज्यामध्ये 2 कोटीच्या वर 3 कोटी जनावर आहेत, ही शेतकऱ्यांना सांभाळलेली आहेत. 3 कोटी जनावर आज त्याला फार अडचणीला सामना करावा लागत आहे. एक भाकड गाय घरात जर ठेवली तर महिन्याला 6-7 हजार रुपये खर्च येतोय. दुसऱ्या 2 गायीच्या दुधातनं नाही त्याचा खर्च बिचाऱ्याचा भागत. आणि मी तुम्हाला सांगतो, मी एवढं तुषार भाऊंना मी एवढं पोटतिडकीनं का बोललो, माझ्या पुतण्याला गेल्या आठवड्यात वडगावच्या बाजारला तो बिचारा गायी घेऊन निघाला. घरामध्ये बायको मोठ्या आजारानं ग्रस्त होती. रस्त्यामध्ये तो टेम्पो अडवला गेला आणि रात्रीपासून पहाटेपर्यंत त्याला त्या ठिकाणी तलवार लावून सुर लावून त्याला पैसे मागणी करण्यात आली. आणि मी तुम्हाला सांगतो, त्यानं आम्हाला फोन केला नाही भीतीमुळं, पै पाहुण्याकडून पैसे गोळा करून त्यानं ऑनलाईन हे खात्यावरती पैसे या डुप्लिकेट गोरक्षकांच्या भरले. जीवाच्या अंकाचा घाबऱ्यापणानं त्यानं ते पैसे भरलं. म्हणजे एका बाजूला गाय बी विकली नाही, दुसऱ्या बाजूला त्याचं पैसे बी निघून गेलं. अशा अनेक शेतकरी आहेत की त्या शेतकऱ्यांच्या गायी पोलीस स्टेशनला आणल्या जातात, नंतर त्या गोशाळेमध्ये जमा केल्या जातात. व्यापाऱ्यानं जर खरेदी केला असेल तर तो काय म्हणतो, तुमच्या गाया गोशाळेला जमा केल्या त्या, आता मी तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. मला काय म्हणायचं आहे की ग्राउंड लेवलवर या, तुम्ही शेतकऱ्यांच्या गोठ्यात जावा. आम्ही अरे जर्सी गाय विकतोया, जर्सी खोंड विकायला लागलोया, आम्ही होस्टन गाय विकायला लागलोय आणि हा वर्षानुवर्ष व्यवसाय चाललाय ना. याच्यामध्ये शेतकऱ्याची एक साखळी आहे, या साखळीमध्ये कधीही अशी बाधा आली नव्हती. मग आता प्रश्न असा झाला की आपण जनावरांचे बाजार निर्माण केली ती, मग ते बंद करायचे का आपण. म्हणून मला एक वाटतं मी जाहीर तुमचं कौतुक करतो. आत्महत्या करतोय, दुधाचा जोडधंदा तयार आहे. 1 मिनिट विलासजी, की आज राज्यामध्ये 2 कोटी लिटर दूध तयार झालं, देशामध्ये 63 कोटी दूध तयार झालं. अरे हे कुणी तयार केलं, गावगाड्यातल्या माझ्या शेतकऱ्यांनाच तयार केलं ना. 35 वर्ष आम्ही चळवळीमध्ये काम करतो, शेतकऱ्याच्या बाजूने काम करतो. शेतकरी व्यथा आमच्यापाशीच बोलेल ना, मग या व्यथा आम्ही मांडायच्या नाहीत का. सदाभाऊ, माझ्या पुतण्याचा जर मर्डर झाला असता, वेळेची मर्यादा आहे म्हणून अगदी बरोबर आहे. तुमचा उद्वेग समजू शकतो, गावरान भाषेत तुम्ही ते बोललेले आहात, ते सुद्धा समजून घेऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी राज्यातल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून तुमचं अभिनंदन करतो एका गोष्टीसाठी. सत्ताधारी असताना सुद्धा तुम्ही बोललात, पण प्रश्न इथं संपत नाही.
प्रश्न हा आहे, तुम्ही सभागृहात हा प्रश्न मांडणार आहात का? आज हा शेतकरी इथला विचारतोय. तुम्ही येण्याच्या आधी सगळ्या शेतकऱ्यांनी हीच व्यथा मांडली. प्रश्न, तुम्ही सत्ताधारी आहात, मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहात, त्यांच्यापुढे मंत्रिमंडळामध्ये हा विषय येणार आहे का आणि सुधारणा होणार आहे का, हा मुद्दा आहे. पण मला जरा गोरक्षकांची काय भूमिका आहे ती जाणून घेऊया. सुधीरजी, हा प्रश्न केवळ भावनेनं बघण्यापेक्षा हा जो शेतकरी आक्रोश करतोय, त्याचा जो बळी जातोय या भावनेपायी, त्याचा विचार होणार आहे का? या जर्सी ज्या भाकड गायी आहेत, जर्सी गोरी आहेत, या सगळ्याच्या बद्दल तुम्ही भावनेच्या पलीकडे जाऊन विचार करणार आहात का? नमस्कार. नमस्कार. जय श्रीराम. मी सुधीर बैरवाडे. हा. आता तुम्ही जो प्रश्न विचारला शेतकऱ्यांबद्दल, त्याबद्दल मी सांगू इच्छितो की सदाभाऊ खोतनं जे सांगितलं की जर्सी गाय आम्ही अडवतो किंवा देशी गाय, मुळात जर्सी ही गायच नाही आहे. जर्सीला आम्ही गोरक्षक गाय मानत नाही. तुम्ही गोसेवा आयोग स्थापन झाल्यावर देशी गायला गोमाता हा दर्जा दिला गेलेला आहे. त्यामुळं हा जर्सीचा प्रश्न इथं उत्पन्न होत नाही. जर्सी ज्या वेळेला आपल्यात आली तेव्हापासून आपले रोगराई वाढलेले आहेत. आपलं शुगर, डायबेटीज, हे अनेक प्रकारचे रोग हे फक्त जर्सी गाईच्या दुधामुळे झालेले आहेत. आज शेती पूर्ण खराब झालेली आहे फक्त जर्सी गाईच्या जर्सी गाईच्या शेणापासून. तिचा वास बघा कसला घाण येतो. आणि देशी गाईचं शेण, गोमूत्र हे शेवटपर्यंत जो ती भाकड जरी झाली, दूध जरी देत असली तरी शेण, गोमूत्र हे वापरलं जातं. आणि दुसरी गोष्ट ऐका, हॅलो, तुमच्या शेतीला कुठलं शेण घालता तुम्ही? शेती करत असाल तर ऐका, 2 मिनिटं बोलू द्या. तुमच्या मध्ये बोललेलं नाही मी, मला बोलू द्या. आपण चुकीचं कसं ऐकून घ्यायचं? नाही, माझा मुद्दा क्लिअर करू द्या. चुकीचं कसं ऐकून घ्यायचं? तुमच्या मध्ये बोललेलं नाही. नाही, ते शेतकरी म्हणतात की तुम्ही चुकीचं सांगताय. देशी गाई ही देशी गाय आहे, जर्सी नाही आहे. गोसेवा आयोगानं स्वतः फक्त देशी गाईला गोमातेचा दर्जा दिलेला आहे. आम्ही बकरी ईदच्या दिवशी सावरकाठी म्हणून गाव आहे तुळजापूरकडे, तिथं रेट टाकली होती गोरक्षणा संदर्भात. तर तिथं आम्हाला 32 देशी गाई कसाईच्या शेतामध्ये सापडले. मग ते कसाई बी शेतकरी झाले का? त्यांचं शेत आहे म्हणून? अजिबात नाही. तो शेवटी कसाईच आहे. तिथं आता आम्हाला हत्यारं सापडले, तिथं आम्हाला कत्तलखाना सापडला. मग शेतामध्ये जर कत्तलखाना चालू होत असेल तर आम्ही काय गप बसावं? आणि दुसरी गोष्ट, जर्सी जर गाय नाहीये तर मग ती कापण्यासाठी यांची परवानगी आहे का? तुम्हाला सदाभाऊनं जर आरोप केले आमच्यावर की तलवारी काढून आम्ही गोरक्षक पैसा. सुधीरजी एक मूलभूत सवाल उपस्थित केलाय. जर्सी जर गाय नसेल तर ती कापायला परवानगी आहे का? जर्सी गाय नाही आहे पण कापाला त्याची परवानगी नाही आहे. अरे मग करायचं काय तो सांगा ना. गाय नाही म्हणताय, भावनिक मुद्दा पण आहे. गाय टेम्पो अडकवताय, पण हे काय चाललंय? मग शेतकऱ्यांची अडचण समजून घेणार आहात की नाही हा सवाल आहे. तुम्ही जर गाय नाही म्हणताय ते अपमान करतायत गोमातेचा. ऐका ना, हॅलो, सदाभाऊ खोतने आपल्या विधानसभेमध्ये मुद्दा मांडावा की जर्सी ही गाय बरं, ठीक आहे, ते मांडतील ते. मला विजय जावंदिया सरांची पटकन कमेंट घेतो. ते महत्वाचं आहे. हा, तुषारजी काय म्हणालात? मी विज्ञान आणि कायदा काय म्हणतो ते महत्वाचं आहे. मला काय वाटतं, कुणाला काय वाटतं हा महत्वाचा मुद्दा नाही. सरकारी नियमात जर बसत असेल, विज्ञानात जर बसत असेल, त्याप्रमाणे व्हावं. अगदी बरोबर आहे. जावंदिया सर आपल्या सोबत आहे. जावंदिया सर, सरकारनं देशी गाई हा गाई देशी गायलाच का गोमाता दर्जा दिला, जर्सीला का दिला नाही? मग तुम्ही कोण अडवणार आहे? आणि शेतकऱ्यांना जगू द्या ना. देशी गाईच्या दुधापासून डायबिटीज, शुगर सारखे भरपूर मोठे कॅन्सर. सुधीर भाऊ, देशात दूध लोकांना पिऊ द्या ना, होऊ द्या ना. मला काय अडचण नाही. आजारी माणसाला दूध मिळत नव्हतं, लहान मुलांना दूध मिळत नव्हतं. हे धवल क्रांती झाल्यानंतर देशातल्या प्रत्येकाला दूध मिळायला लागलंय. आणि धवल क्रांतीतनं हे सगळ्या जर्सी किंवा या परदेशी ज्या गाय आहेत न्यूझीलंडची पूर्ण अर्थव्यवस्था त्या जर्सी गाईच्या ह्याच्यावरती, दुधावरती अवलंबून आहे. काही इलॉजिकल बोलताय. तुम्ही ब्राझील देशात जावा, पूर्ण देशी गाईच वर त्यांचा सगळं उभारलं. गाय नाहीये ना, मग कापू द्या ना, त्यांना विकू द्या. तुम्हाला काय अडचण नाही. काय घेऊन बसलात? धंदा बंद पडेल ना यांचा. ठीक आहे, जर्सीचं शेण आहे ना, शेणाचा गोरक्षण नावाचा धंदा बंद पडेल. कशाला घ्यायचा तो वास? जाऊ द्या. कशाला वास घ्यायचंय तुम्हाला त्या शेणाचा? नाही, देशी गाई नाही. तुम्ही जर्सी गाईचं शेण बघा तिथं. आज तुम्ही जे अन्न खातायत ना ते सगळं जर्सी गाईचं शेण टाकलेलं शेताला, तेच अन्न खातायत तुम्ही. वैज्ञानिक. ठीक आहे, विजय जावंदिया सरांनी मला चर्चेत आणण्याचं, सर सॉरी, काही तांत्रिक कारणामुळे तुमच्यापर्यंत थोडीशी अडचण आली होती. जावंदिया सर, या तुम्ही कसं पाहता? प्लीज आपली कमेंट मला पहिल्यांदा पाहिजे. नाही, मला असं वाटतंय की
या सगळ्या ह्याच्यामध्ये हिंदू मुसलमानाशिवाय दुसरं काहीच नाही आहे. मी अत्यंत स्पष्टपणे सांगतो. शेतीचं अर्थशास्त्र काय आहे? हा तुम्हाला जर गायची कत्तल होऊ नये असं वाटत असेल माझ्या सगळ्या हिंदू मित्रांना, मी हिंदू आहे, माझ्या घरी कृष्णाची सोळ्याची सेवा आहे, 150 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि आमच्या घरात कोणीही आपल्या खोट्यावरचा गाय आणि बैल विकलेली नव्हती. आज गावात बैलच नाही आहेत. का नाही आहेत बैल? हे आलेत गावात. आज गाय पाळायला कोणी तयार नाही आहे. मी यावर्षी जर तुम्हाला उदाहरण सांगतो, मी यावर्षी उन्हाळ्यात 4 एकरात ज्वारी केली. माझा 4 एकराचा कडबा गावात कोणी विकत घ्यायला तयार नव्हतं, मला फेकून द्यावा लागला. या सगळ्याचा विचार करायला पाहिजे ना. आणि दुसरं असं की मी स्वतः व्हेजिटेरियन आहे, मी शाकाहारी आहे पूर्णपणे, अंड सुद्धा खात नाही. माहिती मी युरोपमध्ये असं पाहिलेलं आहे हा की ते युरोपचे लोक म्हणतात की आम्ही व्हेजिटेरियन आहोत. त्यांनी मला विचारलं की तुम्ही व्हेजिटेरियन आहात तर मग दही का खाता, दूध का खाता? आम्ही दूध नाही खात. दूध याच्याकरता आम्ही खात नाही की दूध हे गाईचं रक्त आहे. आमच्या हिंदू मित्रांना ते मान्य आहे का? एवढ्या गोष्टी करतात मोठ्या मोठ्या. मला असं वाटतंय की आम्ही काय करतो आहे हे आम्हाला समजतच नाही आहे. आणि एवढंच जर प्रेम आहे गौ मातेचं तर मग सगळ्या गायी विकत घ्या ना, ज्या शेतकरी विकायला बाहेर निघालेला आहे, आणि त्या पोसा तुम्ही. एक्झॅक्टली. मला असं वाटतंय की आम्ही अर्थशास्त्राचा विचारच करायचा नाही हा आणि सगळं ओझं हे त्या शेतकऱ्यांवर टाकायचं. आणि पुन्हा आता माझी म्हणायचं माय मरतोय का माऊली तो बोलत म्हणून. होती, त्याला आत्महत्या करायला काय झालं वरून हा प्रश्न पण आहे ना. मरायला काय झालं त्याला असा प्रश्न विचारला जातो. दत्ताभाऊ सांगा, शेतकऱ्याकडनं गाई घ्यायला तयार आहे. तुम्ही तिथं गाई देऊ शकता विकत. मी एक लाईन बोल बोलली तिथनं सुरुवात करतो. सुधीर भाऊ, तुम्ही विकत घेताय का गाई? शेतकऱ्यांकडच्या भाकड गाई गोरे घेताय का विकत? होय, नक्कीच. कधी येणार घ्यायला? दत्ताभाऊ टेम्पो पाठवा, नंबर घ्या त्यांचा, टेम्पो पाठवा त्यांच्याकडे. तुषारजी तुम्ही दत्ताभाऊ नंबर घ्या त्यांचा, मी नंबर देतो तुमच्याकडे. सगळ्यांच्या गाई घ्या. 5,000 गोरे जन्माला येतात एकट्या संगमनेर तालुक्यात. खरेदी करण्यासाठी किती बजेट ट्रान्सपोर्ट पण परवडत नाही. आयोगाचे शेखर मुदडा साहेब स्वतः आणि ते घेऊन तुम्ही करणार काय? नाही अहो, नंबर येऊन हे ना, हे खोटे दावे करतात आणि उगाच वेळ घालवतात चर्चेचा. फक्त मूळ विषयावर बोलायचं राहून जातं. सदाभाऊ जे म्हणालेत ना की शेतीचा जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय आहे, तर मी थोडस ते पुढे नेतो. जोडधंदा नाही राहिलेला. आज शेतीचं तुकडीकरण झालंय. दूध मुख्य धंदा झालाय. म्हणजे ज्याच्याकडे एकरभर जमीन आहे माझ्यासारखा, त्याच्याही सगळ्या शेतात आज चाराच आहे. आणि एकरापेक्षा खाली त्याच्याकडे सगळ्या चाराच आहे आणि गाया पाळल्यात. ज्याच्या घरी जमीन नाही तोही 1-2 गायी पाळतो. कुणाच्या तरी शेतात कामाला जातो, संध्याकाळी ते गवत काढून आणतो, त्या गवतावर त्या गायी पोचतो. त्यामुळं तो जोडधंदा न राहता शेतकऱ्याचं, प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं, त्याच्यावरती सगळं आयुष्यमान डिपेंड आहे. मी ज्या संगमनेर तालुक्यात राहतो त्याचाच विचार केला तर वर्षभरात 1,000 कोटी बाजारात फक्त दुधाच्या पैशात न येतात. एक साधारणतः 8 ते 10 लाख लिटर इथं दररोजचं कलेक्शन आहे. त्या हिशोबानं काल 34 रुपये 3-5-8-5चा बाजार झालाय कालच्या नंतर. त्या बाजार भावानं जर हिशोब केला तर 1,000 कोटी रुपये एका वर्षात शेतकऱ्याकडे येतात. बिचाऱ्याच्या खिशात त्यातला 1 रुपया राहत नाही. सगळे पुन्हा मेडिकलवाला, डॉक्टर, पशु खाद्यवाल्या कंपन्या, खर्च आहे, औषधावाल्या कंपन्या. दत्ताभाऊ माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी जातोय तिकडे सदाभाऊंकडे. सदाभाऊ, तुम्ही हा मुद्दा मांडला, मी कौतुक केलं त्याच्याबद्दल, तुमचं अभिनंदन केलं. शेतकऱ्यांची बाजू तुम्ही मांडलात. काय कदाचित अनेक शेतकऱ्यांना वाटलं असं आपले सदाभाऊ परत आले काय म्हणून, पण तरी सुद्धा सदाभाऊ मला सांगा, सरकारच्या दरबारी हे तुम्ही कधी मांडणार आहात? सुधारणा होणं गरजेचं आहे का कायद्यात? निश्चितपणानं सरकार समोर हा मुद्दा मांडू आम्ही. जर्सी गाय असतील किंवा संकरित गाय असतील, याला जर आपण अशा पद्धतीनं बाजार बंद करायला लागलो, विक्रीवर त्यांना अडथळा आणायला लागलो, तर दुधाचा धंदा संपुष्टात येईल. आणि जर दुधाचा धंदा संपुष्टात आला तर ग्रामीण रोजगार अर्थव्यवस्था कोलमडेल आणि मग तरुणाच्या हाताला आपण काम निश्चितपणानं कुठून देणार? आज परराज्यातनं सुद्धा गायी इकडे येऊ शकत नाहीत. आणायला गेलं तर त्याला मोठ्या प्रमाणामध्ये अडथळा तयार होत आहे. म्हणजे दुधा जातीची देवाणघेवाण पूर्वी व्हायची,
ती आता थांबलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की ज्या काही संकरित गायीला खरेदी विक्रीला आपण अडथळे आणत आहोत, यामुळं ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की या शेतकऱ्याच्या या व्यवसायाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये एका बाजूला निर्माण होत आहे. आणि हा तुम्हाला जर हे सगळ्यावर बंदी आणायची असेल तर मार्केट कमिटीच्या जनावरांचे बाजार बी बंद करूया. म्हणजे एका प्रकारे दूध व्यवसाय बी हळूहळू संपुष्टात येईल. आपला भारत देश त्याच्या पुढचं काय माझ्याकडे त्याच्या पुढे काय सदाभाऊ, सगळे शेतकरी कुठे नेऊन सोडतायत का बघा ना. तसं काही करता आली योजना एखादी तर तसं पण करता येईल. तुषारजी मला सांगा उपाय काय, शेवटची कमेंट. मला असं वाटतंय की भावना आणि व्यावहारिकता यांचा ताळमेळ साधून सदाभाऊ खोत यांनी माननीय देवेंद्रजींकडे काही शिफारसी कराव्यात. त्याच्यामध्ये शेतकरी आणि गोरक्षक अशा दोघांचा समावेश असावा. आपल्या चॅनलच्या माध्यमातून या विषयावर अधिकाधिक संशोधन होऊन सरकारला उपाय सुचवावेत. आमचा शेतकरी जगवावा ही आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती. नक्की. शेवटची कमेंट विजय भाऊ, उपाय काय वाटतो तुम्हाला? कायद्यात थोडासा बदल करून जर्सी गाईला आणि त्या जर्सी जे संकरित आपले गोरे आहेत त्यांना बाजूला करता येऊ शकेल, किंवा सरकारनंच खरेदी योजना आणणं? आणि माझं मत आहे की ज्या गायी शेतकऱ्यांना नको आहेत, ज्या दूध देत नाहीत, जे शेतकऱ्यांना नको आहेत, ते सगळं सरकारने विकत घ्यावं आणि सरकारने त्यांना पोसायची पूर्ण व्यवस्था करावी. पण प्रश्न असा आहे की सरकारला जर 5 किलो धान्य देऊनच आमच्या देशाच्या 85 कोटी लोकांना जगवायचं आहे, तर मग ते गायींना कसं काय जगवणार आहे? हा माझ्यासमोर $1 मिलियन क्वेश्चन आहे. अगदी. आणि या $1 मिलियन क्वेश्चननेच मी आजची चर्चा इथं थांबवतोय. आशा करूया या $1 मिलियन क्वेश्चनची तुमच्या काहीतरी मंथन होईल सरकारी दरबारी. आणि सदाभाऊ, तुमचं अभिनंदन, पण जबाबदारी तुमची आता अजून वाढली आहे. सरकार दरबारी हा प्रश्न मांडा. शेतकऱ्यांचे खूप नेते म्हणून तुमच्याबद्दल एक आशा आहे राज्यातल्या शेतकऱ्यांना. पण राज्यातल्या जनतेचं काय मत आहे ते जरा जाणून घेऊया. बाकड संकरित गोधनामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे का? मी सुद्धा उत्सुक आहे. राज्यातला शेतकरी काय आज मत देतोय त्याच्याबद्दलचा. 90% लोक होय म्हणतायत, 10% नाही. रोज जशी तुम्हाला उत्सुकता असते तशी मलाही असते की काय आजचा पोल येणार आहे. मला वाटतं भावनेपेक्षा तुषारजी जसं म्हणाले व्यावहारिक विचार करायला हवा. शेतकरी चहूबाजूनं संकटात आहे. आज शेतकऱ्याला आधार द्यायला हवा, त्याची बाजू सुद्धा समजून घ्यायला हवी आणि व्यवहार त्याचा सांभाळून त्याचं अर्थकारण सांभाळायला हवं. आजच्या चर्चेत आपण सगळे आलात, आपली भूमिका मांडली त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्द्याच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.